नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे आता असावरीच्या साखरपुड्यासाठी पाहुण्यांची यादी काढत पमाचा नवरा हा खूप वेळपर्यंत जागत असतात आणि त्याचवेळी शरूला खूप मोठमोठ्याने शिंका येत असतात. म्हणून शरू बाहेर येऊन पाहते तर ते दोघेजण पैशाची जुळवाजुळव करत असतात की आपण थोडा खर्च कमी करूया, या गोष्टीमध्ये कमी करूया आणि या गोष्टी नाही झाल्या तरी चालतील असं आता फक्त ते पैशाच्या अभावी बोलत असतात. शर्वरीच्या कानावरती ते सर्व बोलणं पडल्यानंतर शर्वरीच्या मनामध्ये पटकन विचार येतो की मी जिकडे काम करते तिकडे मला तर ॲडव्हान्स बोनस मिळेलच ना. ॲडव्हान्समध्ये जर मला पगार मिळाला तर तो मी पगार असावरीताईच्या साखरपुड्यासाठी वापरता येईल असा आता इकडे शर्वरी मनामध्ये विचार करते आणि ती पटकन आईबाबांजवळ जाऊन त्यांची समजूत काढू लागते की मी माझ्या ऑफिसमध्ये जास्तीच्या पगाराची मागणी करते आणि तो जर आला ना आपल्या असावरीताईचा साखरपुडा असा उरकून टाकू आपण. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पमा लगेच स्वामींच्या जवळ जाऊन पाया पडते की माझ्या बाईचा आज जादाचा पगार नक्की मिळू दे स्वामी, तुमची कृपा अशीच आमच्यावरती राहू दे. त्यानंतर शर्वरी ही ऑफिसला निघून जाते आणि आल्यावरती ती मॅकसमोर हा सर्व प्रस्ताव मांडते की तिला जास्तीचा पगार हवा आहे. यासाठी ती एक लेटर देखील तयार करून जयपर्यंत पोहोचवायला मॅकला सांगते. मॅक हा ते लेटर घेऊन जयजवळ जातो आणि जय हा ते लेटर वाचून लगेच मॅकला विचारू लागतो, हे काय, आपल्या ऑफिसमध्ये असा कोण एम्प्लॉई आहे की त्याला लगेच अर्जंट पगाराची गरज आहे, बघू आणि इकडे नाव तरी काय आहे त्याचं मला बघू देत. आणि त्यानंतर पाहतो तर काय, इकडे शर्वरीला जादाचा पगार हवा असतो त्यामुळे शर्वरीने मागणी केलेली आहे. मात्र आता इकडे जय लगेच मॅकला बोलू लागतो की अरे ती कामावरती येऊन 1 वर्ष तरी झालं आहे का, अजून आपल्याला तिची काहीच खात्री नाही आहे आणि मधी काल तू बघितलंच असशील की तिला जरा बोललो तर ती लगेच कंपनी सोडून गेली होती. काय तिचा भरोसा, आम्ही तिला असं कोणताही पगार देऊ शकत नाही आहे. आणि जय हा रागातच ते पेपर्स घेऊन आता शर्वरीकडे जातो. इकडे शर्वरी काम करत असते आणि त्यानंतर मोठ्यानेच तो बोलतो, हे काय, तू जादाच्या पगाराची ॲडव्हान्सच्या पगाराची मागणी करत आहेस का, आणि हे तुला समजतं आहे ना, अजून कंपनीमध्ये येऊन तुला जास्ती दिवस पण नाही झाले, हा जॉब भेटून पण जास्ती दिवस नाही झाले, तुझा मी कोणत्या गोष्टीचा भरोसा देऊ सांग. तू जर ॲडव्हान्सचा पगार घेऊन ही कंपनी सोडून गेलीस तर, आणि अशी पण तू फ्रॉडच मुलगी आहेस, तू हे कंपनी सोडून जाणार यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, आणि तू आमचे पैसे घेऊन गेलीस तर. असं सर्व बोलत असताना शरू बोलते की सर तसं काहीच नाही आहे, माझ्या घरामध्ये आत्ता थोडी अडचण आहे, माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे त्यामुळे मला जादाचा पगार हवा आहे, फक्त त्याचसाठी मी कंपनीच्या नियमांप्रमाणे हे पत्र बनवलं आहे, मला जास्तीचा पगार मिळेल अशी माझी आशा होती. पण इकडे जय आता तिच्या तोंडावरतीच ते लेटर फाडून टाकतो आणि तुला काही या कंपनीमध्ये जादाचा पगार भेटणार नाही असं आता ठणकावून सांगतो. तर दुसरीकडे आता जय हा घरी गेल्यानंतर इकडे आता त्याला आदित्यचा कॉल येतो. आदित्य आणि साक्षी हे गाडीमधून लॉंग ड्राईव्हला गेलेले असतात आणि तेवढ्यातच त्यांना समजतं की साक्षी ऑर्गन्सचा हा जो त्यांचा प्रोजेक्ट आहे तो फायनली सक्सेसफुली आता कंप्लीट झालेला आहे आणि मार्केटमध्ये खूपच डिमांड वाढत आहे असं आता त्याच्यासमोर येतं. आणि त्यानंतर तो पटकन जयला फोन करतो आणि जयला सांगू लागतो की साक्षी देखील आता प्रचंड आनंदी असते आणि इकडे आता तो जयला सांगू लागतो की जय दादा, अरे आपला साक्षी ऑर्गनचा प्रोजेक्ट सक्सेसफुली लॉन्च झाला आहे आणि मार्केटमध्ये खरंच खूप डिमांड आहे या गोष्टींना आणि खरंच आपल्या गोष्टींना यश आलं आहे, आपल्या कामाला यश आलं आहे. आणि हे सर्व कोणामुळे घडले तर ते तुला माहिती आहे का, हे सगळं शर्वरीमुळे घडले, शर्वरीच्या प्रेझेंटेशनमुळे आज आपल्यालाही एवढं मोठं डील क्रॅक करता आलं आहे. आणि हे ऐकतात जय आता थोड्या वेळासाठी शांत होतो. जय देखील प्रचंड आनंदी झालेला आहे की आदित्य, अरे तू काय सांगतोयस, हे साक्षी तिकडेच आहे का, मला साक्षीचं अभिनंदन करायचं आहे. आणि त्यानंतर त्या तिघांचंही बोलणं होतं व त्यावरती आता जय बोलू लागतो की खरंच मांडलं पाहिजे, वर्करना आपल्याकडून एक्स्ट्राची सॅलरी देऊन टाक, हाच त्यांच्यासाठीच आपल्याकडूनचं बक्षीस असेल. आणि इकडे तो आता त्या आदित्यला असं सुचवतो की ज्या वर्कर आपल्याकडे काम करत आहेत त्यांना जादाचा पगार तू आत्ताच देऊन टाक. आता इकडे त्याच्या लक्षात आलेलं आहे की शर्वरीने जादाच्या पगाराची मागणी केली होती पण जयने तो दिलेला नाही, पण जयला त्याची चूक समजून आता त्याने आदित्यच्या थ्रू तो पगार सर्वांपर्यंत पोहोचवायला सांगितलेला आहे. तर दुसरीकडे पगार न मिळाल्यामुळे दुःखी झालेली शरू ही आता नाराज होऊन घरी चाललेली आहे, कारण तिला आता जाऊन तिच्या आईवडिलांना उत्तर द्यायचं आहे की तिला पगार मिळालेला नाही, त्यामुळे ती त्या दोघांनाही साखरपुड्यासाठी मदत करू शकत नाही आहे. या गोष्टीसाठी शरू फारच दुःखी झालेली आहे आणि शरू आता
स्वामींच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्यानंतर बोलू लागते की स्वामी का प्रत्येक वेळेस तुम्ही मला असं का करता, आम्हा गरिबांना मुभा नाही आहे का जगण्याची. आणि तेवढ्यातच पमा ही आनंदी होऊन शरू बाळा तू आलीस का असं आता बोलतच शरूजवळ येते. शरूचं पडलेलं तोंड पाहून आता शरूचे बाबा तिला विचारू लागतात की काय झालंय शरूला, शरू आज थोडी दुःखी वाटत नाही आहे का असं आता इकडे शरूचे बाबा तिला विचारतात. त्यानंतर शरू बोलते की काही नाही सर, तयार झाले आहेत मला जादाचा पगार देण्यासाठी, फक्त तो 2 दिवसात मिळणार आहे, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आणि इकडे आता पमा ही फारच आनंदी झालेली आहे. शरूचा जादाचा पगार मिळाल्यामुळे इकडे साखरपुड्यासाठी खूप मोठी मदत होईल असं आता पमाला वाटलेलं आहे. त्यामुळे पमा आता स्वामींपुढे लगेच साखर ठेवते आणि त्यानंतर तुमचीच कृपा आहे असं स्वामींना बोलते. तर दुसऱ्या दिवशी इकडे आदित्य आता कंपनीमध्ये शर्वरी आल्याबरोबरच तिच्या हातामध्ये पगार ठेवतो आणि हा जादाचा पगार तुझ्या चांगल्या कामासाठी, आपल्या ऑर्गेनिक कंपनीला मार्केटमध्ये खूपच डिमांड आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे आणि म्हणूनच काल मला तुझ्या त्या शायनरने जादाचा पगार द्यायला सांगितलेला आहे. त्यानंतर शर्वरीच्या मनामध्ये आता शायनरविषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो की खरंच म्हणावा एवढा तो वाईट नाही आहे, पण माझ्या तोंडावरती त्याने पेपर फाडले पण पाठीमागून तर त्याने मला पैशाची मदत केली खरंच. आणि आता इकडे शर्वरी विचार करत असते. त्याचवेळी मॅक येतो आणि मॅक बोलतो, हे काय शर्वरी मॅडम, तुमचं जादाचं पगाराचं काम झालं वाटतं, खरंच मला यासाठी आनंद होतो आहे. आणि त्यानंतर आता मॅक्सला ती बोलू लागते की हे सगळं तुमच्या सरांमुळेच घडलं आहे. आणि त्यानंतर इकडे मॅक तिला समजवतो की शर्वरी मॅडम तुम्ही आहातच ग्रेट, तुमच्यामुळेच हा तुम्हाला पगार मिळाला आहे आणि आमचे सर थोडे आहेत आगाऊ, काल त्यांनी पेपर फाडला याचा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण आज तुम्हाला पगार मिळाला आहे ना, आता तुमच्या बहिणीच्या साखरपुड्यात तुम्ही हवं ते घेऊ शकता असं आता मॅक तिला बोलू लागतो. त्यानंतर आता इकडे गौतम घरामधून बाहेर चाललेला आहे. त्याचवेळी आता समायरा ही तिच्या आईवडिलांना घेऊन आता त्यांच्या घरी आलेली आहे आणि समायरा ही आता गौतमकडे पाहून, गौतम तू कुठे चालला आहेस, आपल्याला खूप महत्त्वाच्या विषयावरती डिस्कशन करायचं आहे असं बोलून गौतमला थांबवून घेते. आणि त्यानंतर तेजश्री आणि भानू आजीसमोर सरळ साक्षी गौतम आणि समायराच्या लग्नाचा विषय मांडते. त्यानंतर तेजश्री आता थोडी शॉकच झालेली आहे, पण भानू आजीला समायरा ही गौतमची बायको बनणार हे अजिबात मान्य नाही आहे, त्यामुळे समायराला अजिबात सून म्हणून मान्य करणार नाही असा ठाम निर्णय तिने तेजश्रीजवळ सांगितलेला असतो. मात्र समायराला काहीही केलं तरी गौतमशीच लग्न करायचं आहे आणि इकडे तेजश्रीला देखील समायरा तिची सून म्हणून मान्य असते, कारण ती तिच्या म्हणण्याप्रमाणेच वागत असते. असं काही आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकेंचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.